मित्रांनो, आज या ठिकाणी शिंदे साहेब आलेले आहेत. कुठलं गाव सर? खटाव तालुका पिंपरी. खटाव तालुक्यामधून पिंपरी या गावामधून आलेले आहेत आणि आज आपल्या शोरूमचं म्हणजे हे जे आपण बांधलेलं आहे, तर हे याला आपण कंपनी म्हणतो, शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी. तर ह्या कंपनीचं उद्घाटन आहे मित्रांनो. उद्घाटनाला सर या ठिकाणी शिंदे सर आलेले आहेत. सर्वप्रथम तुमचं चिरंजीव या ठिकाणी आले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन यासाठी करतो की आज तुमच्या भागात ट्रॅक्टर मिळत नाही अशातली गोष्ट नाही मित्रांनो, परंतु एक प्रेमाची जिव्हाळ्याची माणसं या ठिकाणी आपल्या शोरूमला आली आणि त्यांनी येथूनच ट्रॅक्टर खरेदी करायचा म्हणून आज या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे. सर तुमचं नाव सांगा पूर्ण. अशोक वसंत शिंदे, मुक्काम पोस्ट पिंपरी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. तर तुम्ही मुंबईला असता? मुंबईला सर्व्हिस मुंबईला करतो. काय रेल्वेमध्ये आहे मेकॅनिक म्हणून. होय का? एसी मेकॅनिक. आणि शेती जास्त आवड असल्यामुळे ट्रॅक्टरची मला आवड जास्त झाली म्हणून युट्यूब बघून मला हेच घ्यायचं, वस्तू घ्यायची. लहान वस्तू चांगली चालणार आहे. हाच काय निवडला मग? मला आवड 2.5 फुटी ट्रॅक्टर पाहिजे होता म्हणून घ्यायचा होता. मोठे ट्रॅक्टर भरपूर आहेत, ते बरोबर नाहीत. होय का? ऊसाची शेती आहे? शेती 2.5 एकर ऊस आहे सध्या. तर अभिनंदन शिंदे साहेब, कारण ऊसाची शेती आहे आणि आपण मुंबईला राहतोय, नोकरी करतोय रेल्वेमध्ये, आणि मग आपल्याला आता काय करायचं, तर शेतीमध्ये 2 बैलाची शेतीची कामं झाली पाहिजेत. मग आता मोठा ट्रॅक्टर खरेदी करायचा विचार करण्याऐवजी आपण एक छोटाच ट्रॅक्टर खरेदी करू की जेणेकरून 2 बैलाची कामं होतील. म्हणूनसाठी शिंदे सरकारने आज या ठिकाणी 1/1/2025 मुहूर्त या ठिकाणी साधलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पण आले. तर अजून कोण कोण आले? तर तुमचं नाव सांगा सर. आनंदा बबड सुर्वे, गाव कुठलं? पिंपरीज. पिंपरी. ते आमचे दाजी आहेत का? बरं, हे या ठिकाणी आलेत. पुन्हा तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. तर सरांचं नाव राहिलं. सर नाव सांगा. रोहित शिंदे, गाव? पिंपरीच. पिंपरीच म्हणजे चिरंजीव आहेत. तर मित्रांनो बघा की हे सर्व कुटुंब या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी नवनवं खरेदी केलेलंच आज द्यायचं आहे त्यांना. तर शुभमुहूर्तावर त्यांना आज ट्रॅक्टर द्यायचा आहे. तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ट्रॅक्टरबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा काय म्हणता की सर असं अडचण आम्हाला येत होती. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की बरेच शेतकरी, आता तुम्ही आला, अजून कोण आलं तर ते काय म्हणायचे, आम्हाला डेमो करून दाखवा, चालवून दाखवा. ट्रॅक्टर तर सक्सेसफुल आहे, परंतु मग आम्ही आमच्या डोक्यात असा प्रश्न घेतला किंवा शेतकरी इथं आल्यानंतर त्याला ट्रॅक्टर जर चालवायचं म्हणलं तर शेत पाहिजे. बरोबर. मग आम्ही काय केलं, 6 किलोमीटर हे रान खरेदी केलं आणि इथं वर्कशॉप टाकून पाठीमागं जे रान आहे त्याच्यामध्ये डेमो सुद्धा काढू शकता असं नियोजन शेतकऱ्यांसाठी केलं. म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचा असेल, चालतोय का नाही बघायचं असेल, पेरणी यंत्र चालवायचं असेल, काही इतर गोष्टी, रोटर चालवायचं असेल, तर त्या गोष्टी डेमो बघून मगच खरेदी करा असं आमचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, त्याच्यासोबत या ठिकाणी सर आले, त्यांचे मेहुणे आहेत म्हणजे, बरोबर का? तर ते पण, त्यांचं पण सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर शिंदे सरांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर मित्रांनो, हे सर्व कंपनी या ठिकाणी येत असताना आपले हे मेहुणे आहेत, त्यांचं नाव जाणून घेऊया. नाव सांगा सर. राजू सुर्वे, गाव? पिंपरी. राजू सुर्वे सर या ठिकाणी आले, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. वेळात वेळ काढून आपले या कार्यक्रमाला आलेले, ज्यांची स्वतःची औषध बनवण्याची कंपनी आहे आणि जे शास्त्रज्ञ आहेत, दिसायला तुम्हाला शास्त्रज्ञासारखे जरी दिसत नसले तरी सुद्धा ते फार मोठे शास्त्रज्ञ आहेत. साबुरान तेल्यावर रामबाण उपाय औषध काढलेले बोचरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. आबा, तुम्ही असं वाटणार बी नाही तुम्ही शास्त्रज्ञ आहे, परंतु आम्हाला माहिती आहे की काय काय त्यांनी रिसर्च आणि अभ्यास त्या औषधावर केलेले आहेत, कशा प्रकारची त्यांच्याकडे स्वतःसुद्धा कंपनी आहे त्यांची स्वतःच्या औषधाची. असं दिसत नाही की तुम्हाला त्यांची कंपनी असेल, परंतु स्वतःची फार मोठी कंपनी या ठिकाणी असताना सुद्धा आज वेळात वेळ काढून आपल्याकडे या ठिकाणी छोट्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. नवक्रांतीबद्दल काय सांगाल? नवक्रांती एक शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरलेले आहे आजपर्यंत. बरोबर. सगळ्याच विषयामध्ये. पहिली गाडी आपण मालाची आणली, हा तुमचीच गाडी होती? पहिली गाडी माझ्याच गाडीनं तुमचा माल पहिल्यांदा आणला. बरोबर. बघा, या ठिकाणी आबा आमचे साक्षीला आहेत की आबांसारखी जर पाठीवर थाप टाकणारी माणसं जर आमच्या पाठीमागे असतील तर आम्हाला कुठं काही कमी नाही असं आम्ही समजतो. तर मित्रांनो, आज हे सांगलीवरून आलेले आहेत, सातारावरून या सर आलेले आहेत, हे आबा आपले करकमवरून आले आहेत, तुळशी गाव आहे. तर ही फार मोठी अनमोल अशी जीवाभावाची माणसं आज ह्या उद्घाटनाला आलेली आहेत मित्रांनो. तर पुन्हा एकदा आबा तुमचं सहर्ष स्वागत करतो. नवीन वर्षाच्या तुम्हाला
तुमच्या सर्व या ठिकाणी ह्या कुटुंबाला ही शिंदे साहेबांनी ह्यांना सर्व या ठिकाणी यूट्यूब धारकाला हार्दिक शुभेच्छा 2025च्या देतो. नवीन साल भरभराटीचं तुमचं चांगलं सुखासमृद्धीचं जावं. मी धन्यवाद पण आबा. नवक्रांतीला शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या आणि ह्या उद्घाटनाच्या पण शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद आबा. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय पाहायला मिळेल आणि काय काय पाहिलं शिंदे साहेबांनी ते पण आपण बघणार आहोत. सर्व या ठिकाणी तुम्हाला सांगतो की 2 HP पासून आबा 60 HP पर्यंत आपल्याकडे ट्रॅक्टर आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या स्कीमा आहेत. तर मित्रांनो दुसरं एक म्हणलं तर आपल्याकडे या इकडे बसरे साहेब. तर या ठिकाणी हे आपले परम मित्र सहकारी म्हणलं तर काय हरकत नाही. ज्यांचं बघा प्रभू रामचंद्राचा सेतू बांधताना एक खारुताई काय करायची, एका वाळूमध्ये जायची, गडाबडा लोळायची आणि त्या सेतूवर जाऊन आपलं अंग झटकायची. मग विषय काय होता की तिथली जे एक वानर वगैरे त्याची चेष्टा करायला लागली. ती म्हणायला लागली तुझ्या त्या वाळूनं किती ती सेतू बांधणार आहे काय. पण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राकडे ती काही गेली की ती अशी खारुताई करते आणि मग ते सेतू बांधायला आपले ते वाळू किती उपयोगाला आणते बघा. तर प्रभू रामचंद्रानं तिच्या हातावर शब्बासकीची थाप टाकलेली. म्हणजे असे अजून जर तुम्ही खारुताई बघितली तर तिला 5-4 पट्ट असतात बघा. मग ते प्रभू रामचंद्रांनी शब्बासकीची थाप टाकलेली आहे. तसं नवक्रांती ॲग्रो एजन्सीला कोणी कणानं किंवा कोणी किती सहकार्य केलं हे मला तर सांगता येणार नाही. परंतु आज ह्यांनी आपल्याला जे काय बोत्रे साहेबांनी जी काय अवजारं बनवण्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये ट्रॉली असेल, जी काय ट्रॅक्टरचे अवजार असतील, अशामध्ये बनवण्यामध्ये जे अनमोल असं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा बोत्रे साहेब सहर्ष स्वागत करतो. अशाच पद्धतीचं आम्हाला सहकार्य पुढे सुद्धा राहू द्या. कारण 2025 साली आपण शेतकऱ्यांना सर्व सुविधेनं ट्रॅक्टर द्यायचं ठरवलेलं आहे. आज शिंदे साहेब इतक्या लांबून आलेले आहेत, त्यांना सुद्धा चांगली सर्व्हिस कशी मिळेल ह्या हेतूनच आम्ही काम करतोय. मित्रांनो जर तुम्हाला काय अडचण आली तर डायरेक्ट माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमची 9-10 जणांची टीम आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.